पाहणं महत्त्वाचं असेल। बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रात्री उशिरा आरोपींना अहिल्यानगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आलं होतं। धीरज परदेशी हा अहिल्यानगर शहरामधील मुकुंदनगर या मुस्लिम बहुल परिसरामध्ये काम करत असताना त्याला जमावाकडून अज्ञात कारणाने मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। दरम्यान धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आजपासून अहिल्यानगर शहरामध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। तर मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। याच्यामध्ये मुख्य आरोपी वेगळे आहेत, याच्यामध्ये घडून आणणारे लोक वेगळे आहेत की याच्यामध्ये सुरुवातीपासून, कारण ते 1.5 वाजता त्या परिसरात गेलेत आणि घटना 4च्या नंतर घडलेली, म्हणजे 3-3 तासात त्यामध्ये अंतर आहे। त्यामुळे सगळा भाग संशयास्पद आहे। प्रमुख मागणी आमची व त्या कुटुंबात सुद्धा आहे की त्यांचे घर जे आहेत ते इलिगल आहेत। त्यांचं अशी एवढी मोठी घटना, एखाद्याच्या कपडाचं कुंकू जातं, एखाद्या आईचं लेकरू तुम्ही हिसकून नेत आहे आणि त्याचं काही कारण नाही, फक्त कपडाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्या लोकांचं घर देखील पाडले गेले पाहिजे। या सगळ्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।